आज मुंबईला जात असताना 6:30 वाजताची अकोला मला ट्रेन मिळाली 12:870. तशी ही ट्रेन जी आहे ती 12:15चा टायमिंग हिचा अकोल्याचा आहे. सुपरफास्ट ट्रेन आहे, वीकली आहे आणि ती आज 6 तास लेट झाली. मी पुसदून आमचे मित्र डोंगरे सर यांच्यासोबत कारनं इथं 5:30च्या दरम्यान आलो अकोल्याला आणि स्टेशनवर जेव्हा मी पोहोचलो त्यावेळेस मला ही ट्रेन मिळाली. आता ही बाकींच्यासाठी लेट असेल पण माझ्यासाठी आहे ती. ट्रेनमध्ये भरपूर जागा, फार कमी लोक आहेत आज. मी माझी योगा मॅटचा वापर केला. आमच्या सौंनी मला सुचवलं की योगा मॅट तुम्ही हे वापरत जा. स्टील बार जे आहेत, सहसा माझे जे सध्याचे मुंबईचे सगळे टूर आहेत ते सगळे जनरल बोगीनं, सर्वसाधारण बोगीनं विदाऊट रिझर्वेशन झालेले आहे. एक 6:30ला मी दंड्याबरोबर झोपलो आणि 9:30 वाजता भुसावळ गेल्यानंतर या ठिकाणी मला हे असे सगळे कापडाचे असे लटकवलेले हे आढळले. मला उत्सुकता वाटली, क्युरिओसिटी वाटली की नेमकं काय असायला पाहिजे. जर याच्यात हात घालून पाहिला तर हा मोगरा आहे. हे मोगऱ्याचे फुलं आहेत. भुसावळला जे कष्टकरी शेतकरी आहेत ज्यांनी फुलाचं उत्पादन घेतलेलं आहे, तर या सगळ्याला ओलसर असा आणि संपूर्ण डब्यामध्ये असा सुगंध पसरलेला आहे आणि एकदम अनपेक्षित. जसं असं आपल्याला डब्यामध्ये बिड्या काड्या याचा वास, सिगरेटचा वास असा जनरल डब्यामध्ये आपण अपेक्षा करतो. तर हे जे फुलं आहेत ते माझ्या खाली हे जे बसलेले आहेत त्या भगिनी यांनी ह्या सगळ्या बॅग्स आणलेल्या आहेत. हे सगळे असे बोचके बांधून दिसत आहेत पण हे सगळे सुगंधानं भरलेले बोचके आहेत. आणि हा एक अतिशय वेगळा अनुभव मला आज पहिल्यांदा या ठिकाणी ट्रेनमध्ये मिळाला. हे ट्रेनला पेंट्री आहे, त्याच्यामुळं जेवणाचे डबे घेऊन ही मंडळी या ठिकाणी येतात.